तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिद्धगडचा दीपक या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आलोय सड्यावरती। हे बघा, बघू शकता धुकं वगैरे आहे। आणि मित्रांनो, कालपासून आमच्याकडे पाऊस खूप पडतोय आणि नदीला पण पूर आला होता, काही जणांच्या घरात पण पाणी शिरलं। तर आज पाऊस खूप कमी होता म्हणून मी आज सड्यावरती आलोय। तर हे बघा, आणि आता मी चाललोय गणपती मंदिराकडे। तिथे छोटासा धबधबा पण आहे, आमच्या वाडीच्या बाजूलाच आहे मंदिर ते। तर आज तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा, आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर म्हणजे आता आपण पोचलोय गणपती मंदिराकडे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि कसा वाटतोय तो कमेंटमध्ये पण नक्की सांगा। तर दाखवतो बघा। तर मंडळी हे बघा कसं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि धबधबा पण इथे दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन। आणि इकडे आहे गणपती मंदिर, तर लोक पण बरीच येतात आणि आता पण आहेत। हे बघा इकडे गाड्या लागल्या आहेत। तर तुम्हाला यायचं असेल तर आमच्या सड्यावरती नक्की या। आमच्या सड्यापासून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे गाडीने, आणि चालत 10 ते 15 मिनिटं। हे बघा, आणि तिकडे आहे गणपती मंदिर। तर मंडळी हे बघा गणपती मंदिर, आणि हे जे मी बोललो होतो ना व्हाळाचं पाणी येतं ते हे बघा। आणि जे धबधब्याला जातं ते पाणी तिथून जातं आणि पाणी परतलंय, या बाजूने सोडलंय, त्यामुळे सगळं पाणी हे बघा इकडे जातं आहे। त्या साईडला धबधब्याच्या साईडला कमी पाणी आहे, तर तुम्हाला मी दाखवतो। आणि हे बघा इकडून रस्ता आहे, पूर्ण दगड आहेत मोठे मोठे। आणि हा बघा हा धबधबा आहे, पाणी जास्त इकडनं सोडलं आहे, या बघा या साईडने, त्यामुळे इथे पाणी कमी आहे। हे बघा मंडळी, हे बघा हे जे वरून पाणी येते ना ते बघा, जास्त करून पाणी इथे आहे, इथून येतं आहे। आणि तिकडे पाणी कमी जाते त्या साईडला, धबधब्याच्या साईडला। आणि हे बघा इथून यायचं पहिला चांगले होते, पण आता इकडनं पाणी सोडलं ना त्यामुळे इकडे म्हणजे ते दगड पोकळ झालेत खालून। तर आपण आता खाली जाऊया आणि इकडून पण व्ह्यू बघा, हा बघा। आणि खाली मित्रांनो जाताना सांभाळून जायचं, कारण हे दगड आहेत ना ते म्हणजे आता बुळबुळीत झालेले असतात, पाय सरकतो त्यावरून, त्यामुळे जाताना सांभाळून जायचं। हे बघा मित्रांनो पाणी बघा जबरदस्त वाटतं एकदम। हे बघा, आणि यावरून चालताना सांभाळून चालावं लागतं। तर हे बघा मंडळी आणि तिकडे पाणी बघा। हे बघा समोरून मंदिराची बाजू, आणि हा बघा हा व्हाळ आहे, इकडून जातं पाणी। तर आता आपण बघू। हे बघा गणपती बाप्पा मोरया। आणि तिकडे माझी गाडी आहे बघा। तर आता आपण तिकडे जाऊया, तिकडे म्हणजे जो रस्ता आहे ना तिथे पाणी साठतं। तर मंडळी हे बघा गणपती मंदिराच्या बाजूला हे बघा पाणी बघा किती स्वच्छ आहे। आणि जर तुम्ही फिरायला कधी आलात तर त्या बाजूलाच हे बघा असा खड्डा आहे एक, आणि तुम्हाला पोहायला पण भेटेल इथे। हे बघा, आणि एकदम स्वच्छ पाणी आहे। आणि इकडे गणपती मंदिर हे बघा बाजूलाच आहे।
तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.